बाळाचं पहिलं पाऊल असो किंवा रडणं, जबाबदारीचा सगळा लोकल फक्त आईच्या डब्यातच का? बाप फक्त लाड करायला आणि हॉस्पिटलची बिलं भरायला असतो का? संसदेत विचारलेला हा एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरतोय. नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही बघताय RRC न्यूज. काय आहे पितृत्व रजेची मागणी? विषय आहे पॅटर्निटी लीव्हचा, म्हणजे पितृत्व रजेचा. खासदार राघव चड्डा यांनी संसदेत एक अशी मागणी केली आहे ज्यांनी घराघरातल्या बाबांना हा हक्क मिळणार आहे. चड्डांनी खूप मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे. मैं ये मांग करता हूं कि पैटर्निटी लीव को लीगल राइट के रूप में मान्यता दी जाए. 9 महिने बाळाला वाढवणं ही आईची शारीरिक लढाई असते, पण त्या कठीण काळात तिला फक्त औषधांची नाही तर तिच्या नवऱ्याच्या आधाराची जास्त गरज असते. अशा वेळी वडिलांची घरी असणारी उपस्थिती ही मौज मजा नसून ती त्या मातेची गरज आहे. भारतात 90% लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात. या 90% वडिलांना आपल्या मुलासाठी सुट्टी मिळण्याचा कोणताही कायदेशीर हक्क नाही. दुसरीकडे जपान आणि स्वीडन सारखे देश 52 आठवड्यापर्यंत रजा देतात. आपण अजूनही फक्त 15 दिवसांच्या सरकारी रजेवर का अडकलोय? हा जेंडर गॅप आता भरून काढायची वेळ आली आहे, असं चड्डांनी म्हटले. मोठी बातमी ही आहे, या मागणीनंतर चड्डांवर पक्षाची कारवाई झाली आहे. पण ही मागणी चर्चेत असताना आता राघव चड्डा यांच्याबद्दल एक खळबळजनक बातमी समोर येते. आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेता म्हणजेच डेप्युटी लीडर पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल ही जबाबदारी सांभाळणार आहेत. चड्डा अद्याप पंजाबमधून आपचे राज्यसभा खासदार असले तरी पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अचानक उधाण आलंय. इतकंच नाही तर पक्षाने राज्यसभा सचिवालयात पत्र लिहून विनंती केली आहे, यापुढे राघव चड्डा यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये. जनतेचा आणि वडिलांच्या हक्काचा प्रश्न मांडणाऱ्या खासदाराला स्वतःच्याच पक्षाने अशी बंदी का घातली आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. तुमचं मत मांडायला विसरू नका. एकीकडे वडिलांच्या हक्काची लढाई आणि दुसरीकडे चड्डांवर झालेली पक्षांतर कारवाई. तुम्हाला काय वाटतंय? वडिलांना पितृत्व रजा मिळणे गरजेचं आहे का? आणि संसदेत आवाज उठवणाऱ्या खासदाराचा आवाज असा दाबला जाणं कितपत योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बघत रहा RRC न्यूज. धन्यवाद.